मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी अंबादास दानवे हे विधान परिषदेमध्ये चांगलेच आक्रमक झाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी फरार आहेत, त्यांचे सीडीआर तपासा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे। तर आरोपींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि फरार आहेत, त्यांचा शोध सुरू असल्याचं उत्तर त्यावर फडणवीसांनी दिलं आहे। मस्साजोग प्रकरणाचा तपास हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे। देशमुखांचा खून करण्यात आला 9 तारखेला। या प्रकरणातील असलेले जे सरपंच आहेत, संतोष अण्णा म्हणून नाव आहे त्यांचं, अतिशय लोकप्रिय व्यक्ती आहे, कोणत्या पक्षाचा नाही आहे पण लोकप्रिय त्या गावामध्ये त्या भागामध्ये। यांना या ठिकाणी रस्त्यावर केजचा जो टोल नाका इथं अडवलं गेलं। सभापती महोदय, तक्रार दाखल करा मागणी केली, तक्रार दाखल न करता पोलीस अधिकाऱ्यांनी सातत्याने चालढकल केली आणि पोलीस जर सहकार्य करत असतील आरोपींना, हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं। जर गुन्हेगार असं बाप तो बाप रहेगा म्हणतो खून करून, अजून 3 गुन्हेगार फरारी आहे। माझी मागणी आहे की या 3 गुन्हेगारांवर लवकरात लवकर आपण अटक करावी। या सगळ्या गुन्हेगाराचे सीडीआर रिपोर्ट तपासावे, कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहे, कोणी कोणी यांना फोन केलेला आहे आणि कोणी कोणी यांना वाचवण्याचा 3 राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि 1 राजकीय पक्षाशी संबंधित असंही म्हणतात। मला माहिती नाही की आपल्या मंत्री असलेले एक जे बीड जिल्ह्यातले मंत्री आहेत, त्यांचे एक जवळचे वाल्मिक अण्णा नाव आहे त्यांचं, त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले, या पोलीस स्टेशनला फोन केले। अशा प्रकारचा सुद्धा आरोप त्या भागातील जनतेने केलेला आहे। सभापती महोदय, माझी याच्या आपल्या मार्फत या सरकारला विनंती आहे, देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री झालेले आहेत की याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे। या संदर्भात जो पीआय आहे त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलाय, त्यावेळेचा जो इन्चार्ज पीएसआय आहे त्याला सस्पेंड केलेला आहे। 3 आरोपींना अटक केलेली आहे। काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल। जो खरोखर घटनेमध्ये इन्व्हॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल। याकरताच ही केस सीआयडी क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे। या संदर्भात एक स्पेशल एसआयटी तयार करायला सांगितलेली आहे। या एसआयटीच्या मार्फत याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे कोणी असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल। माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, हे सभागृह एक सर्वोच्च सभागृह आहे। या सभागृहामध्ये आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस ते सरकारवर, सरकार पक्षाचा, विरोधी पक्षाचा कोणाचाही दबाव हा कुठल्याही आरोपीला वाचवा असा आलेला नाही। आपल्याला आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही।